नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. महाराष्ट्र सेट एक्झाम 15 जून 2025 पेपर 1 क्वेश्चन पेपर सेट ए मधला रिसर्च ॲप्टिट्यूडशी संबंधित असणारा क्वेश्चन 8वा. यामध्ये प्रश्न बघूयात आपण. टिंबटिंब हे सकारात्मक आणि उत्तर सकारात्मक संशोधनाचे एक सामायिक उद्देश आहे. म्हणजेच काय, ही सकारात्मक आणि उत्तर सकारात्मक ही कन्सेप्ट अतिशय महत्त्वाची आहे संशोधनामध्ये. यालाच पॉझिटिव्हिस्टिक आणि उत्तर सकारात्मकला पोस्ट पॉझिटिव्हिस्टिक ॲप्रोच असं म्हटलं जातं. याच्यामध्ये या दोन्ही ॲप्रोचमध्ये सामायिक उद्देश कोणता आहे हा प्रश्न आहे. पर्याय दिलेले आहेत. संशोधन प्रक्रियेमधून व्यक्ती सापेक्षता पूर्णता काढून टाकणे. बी, नवीन ज्ञानाचा शोध घेणे व इंद्रिय गोचर घटनेला समजावून घेणे. सी, वैयक्तिक मते आणि अनुभवजन्य पुराव्यावरील विश्वास यांना प्राधान्य देणे. आणि डी, संशोधन प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा डेटा वापरणे टाळणे. मला एक सांगा, आपण डीचा पहिल्यांदा विचार करूया. संशोधन प्रक्रियेमध्ये कुठला तरी डेटा वापरायला लागतो. तो प्राथमिक असेल, द्वितीयक असेल किंवा तृतीयक असेल. म्हणजे प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी यापैकी कुठला तरी डेटा हा वापरायलाच लागतो. आणि इथं म्हटलं आहे संशोधन प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा डेटा वापरणे टाळणे. टाळू शकत नाही आपण, डेटा हा वापरायला लागतो. म्हणून हे उत्तर होणारच नाही. बरोबर. आता वैयक्तिक मते आणि अनुभवजन्य पुराव्यावरील विश्वास. आता मते आणि विश्वास याला थारा नसतो संशोधनामध्ये. यांना प्राधान्य देणे, इथं देणे म्हणते बरोबर, पण संशोधनामध्ये हे निषिद्ध असतं. त्यामुळं हा पर्याय देखील होणार नाही. आता संशोधन प्रक्रियेमधून व्यक्ती सापेक्षता पूर्णता काढून टाकणे. व्यक्ती सापेक्षता नसायलाच पाहिजे संशोधनामध्ये, परंतु हाच एक उद्देश असतो का संशोधनाचा? नसतो. नवीन ज्ञानाचा शोध घेणे, नवीन ज्ञान शोधायचं असतं बरोबर. संशोधनामध्ये हा मुख्य उद्देश असतो संशोधनाचा. व इंद्रिय गोचर घटनेला समजावून घेणे. समजावून घेणे, एखाद्या घटनेला समजावून घेणे हा देखील उद्देश असतो. म्हणून या ठिकाणी व्यक्ती सापेक्षता पूर्णता काढून टाकणे हा पण होणार नाही. आपलं उत्तर बी होणार आहे, नवीन ज्ञानाचा शोध घेणे व इंद्रिय गोचर घटनेला समजावून घेणे. आता उत्तर आपल्याला मिळालं, पण उत्तरापाशी आपल्याला थांबायचं आहे का? नाही. तर आपल्याला हे समजावून घ्यायचं आहे की नेमकं पॉझिटिव्हिझम आणि पोस्ट पॉझिटिव्हिझम हा ॲप्रोच नेमका आहे काय. तर याला मराठीमध्ये जरी सकारात्मक आणि उत्तर सकारात्मक ॲप्रोच म्हणत असलं तरीसुद्धा पॉझिटिव्हिस्टिक ॲप्रोच म्हणजे काय, तर हा ॲप्रोच असा असतो की हा सायंटिफिक मेथडचा वापर याच्यामध्ये केला. अर्थात दोन्ही संशोधनामध्ये सायंटिफिक मेथडचा वापर होतोच, परंतु पॉझिटिव्हिस्टिक ॲप्रोचमध्ये हा कडकपणे अंमलबजावणी त्याची केली जाते. त्याच्यामध्ये क्वांटिटेटिव्ह डेटा जास्त वापरला जातो. क्वांटिटेटिव्ह डेटा म्हणजे, आणि त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह नॉलेजला खूप महत्त्व असतं. कुणाचं काय मत आहे, कुणाचा कसा विश्वास आहे, त्याला काहीही महत्त्व नसतं. आणि याचं उदाहरणच बघायचं झालं तर प्युअर सायन्सची जी संशोधन असतात, फिजिक्स असेल, बॉटनी असेल किंवा बायोलॉजी असेल किंवा केमिस्ट्री असेल, याच्यामधली जी संशोधन असतात ती पॉझिटिव्हिस्टिक ॲप्रोच हा ठेवून ती संशोधन होत असतात. म्हणून याचं उदाहरण प्युअर सायन्स हे होणार आहे. पोस्ट पॉझिटिव्हिस्टिक ॲप्रोच याला क्रिटिसाइज करतो. पॉझिटिव्हिस्टिकला कसा करतो, तो काय म्हणतो बघा, इट रिकग्नायझेस द लिमिटेशन्स ऑफ ऑब्जेक्टिव्हिटी. तो काय म्हणतो, ऑब्जेक्टिव्हिटी आम्हाला पण मान्य आहे, पण त्या ऑब्जेक्टिव्हिटीला देखील काही मर्यादा आहेत. आणि या मर्यादाला घेऊनच हा पोस्ट पॉझिटिव्हिस्टिक ॲप्रोच आलेला आहे. याच्यामध्ये ह्युमॅनिस्टिकमध्ये जास्त काम केलं. म्हणजेच काय, सोशल सायन्स रिसर्च हे याचं उदाहरण होऊ शकतं. सोशल सायन्समध्ये जी संशोधनं होतात ती पोस्ट पॉझिटिव्हिस्टिक ॲप्रोचला धरून असतात. त्याच्यानंतर याच्यामध्ये डेटा जो असतो किंवा मेथड जी असते ती क्वालिटेटिव्ह मेथड किंवा क्वालिटेटिव्ह डेटा कलेक्शनचं काम यामध्ये केलं जातं. तर अशा पद्धतीने पॉझिटिव्हिस्टिक ॲप्रोच आणि पोस्ट पॉझिटिव्हिस्टिक ॲप्रोच संशोधनामध्ये कसा वापरला जातो, प्युअर सायन्स हे याचं उदाहरण कसं होतं किंवा सोशल सायन्स रिसर्च हा पोस्ट पॉझिटिव्हिस्टिकचं उदाहरण आहे, या सर्वाचा अभ्यास आज आपण केलेला आहे. तर इथं नवीन ज्ञानाचा शोध घेणे व इंद्रिय गोचर घटनेला समजावून घेणे हा जो बी ऑप्शन आहे हेच सकारात्मक आणि उत्तर सकारात्मक संशोधनाचे एक सामायिक उद्देश आहे. आय होप की तुम्हाला पॉझिटिव्हिस्टिक ॲप्रोच आणि पोस्ट पॉझिटिव्हिस्टिक ॲप्रोच
काय आहे आणि संशोधनामध्ये त्याचा काय वापर होतो, त्याची काय वैशिष्ट्ये आहेत, थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आभारी आहे.